हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं दारुल उलूम मदरसा अरबिया जामिया कास्मिया हुसेनिया या संस्थेचा मदरसा आहे। या ठिकाणी 300हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरू आहे। या ठिकाणी आज सायंकाळी खासदार असदुद्दीन ओवैसी हे भेट देणार असल्याची माहिती पोलिसांकडून या संस्थेला मिळाली। त्यानंतर संस्थेच्या संचालकांनी तात्काळ बैठक घेऊन याला विरोध दर्शवला। मला 2 दिवसापूर्वी कळालं की असदुद्दीन ओवैसी साहेब इथं संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहे। ज्यावेळी मला कळालं त्यावेळी मी त्यांना विरोध केला होता की बाबा आमच्या संस्थेत येण्याचा काही संबंध नाही, कारण राजकीय कुठलाही कार्यक्रम ह्या संस्थेत घेत नसल्यामुळे इथं त्यांना येण्यात आम्ही परमिशन देणार नाही। तर त्यांचे जे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ते म्हणले ठीक आहे, आम्ही ते कार्यक्रम कॅन्सल करतो। तर आज येऊन मी इथं बघितलं की डिपार्टमेंटचे लोक आले आणि मला सांगितले की ओवैसी साहेब इथे येणार आहे। म्हणून आमचा विरोध आहे त्यांना, ते कसं येतील, आले तरी देखील आम्ही काय गेट उघडणार नाही आणि त्यांना सांगा की तुम्ही इथं येऊ नका। तर डिपार्टमेंटला MIDC पोलीस स्टेशनला मी हे कळवलंय आणि आमचं त्यांना इथं येण्यास पाक विरोध आहे, कारण हे जे कोल्हापूर जिल्हा आहे हे सर्व धर्म जातीच्या सलोख्याचा एक दृष्टिकोनातून बघितलं जातंय आणि इथं अशा लोकांनी येऊन कुठेतरी काय बोललं की संपूर्ण समाजावर ते येण्याची शक्यता असल्यामुळं अशा लोकांना आम्ही जवळ करत नाही, अशा लोकांच्या जवळ जायचं नाही। तरी आमच्या सर्वांच्या या संस्थेच्या डायरेक्टर लोकांची मिटिंग झाली की बाबा त्यांना इथं आज घेऊन ये, तर त्यासाठी मी इथं आलो होतो, ते येणार आहेत म्हणून। अजूनपर्यंत त्याचं काय आलेलं नाही, आलं तरी त्यांच्यासाठी मी गेट उघडणार नाही, ते बंद करून ठेवणार आहे। खासदार ओवैसी जर या ठिकाणी आले तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका संचालक हाजी असलम सय्यद यांनी घेतली होती। याबाबतचं पत्र त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला दिलं। या भेटीला विरोध होत असल्याचं समजल्यानंतर ही भेट रद्द करण्यात आली।